झालं तर मी आज जे इथं उभा आहे, मी आज तुमच्या समोर जे उभा आहे ती कृपा त्यांचीच आहे. आम्ही फार लहान होतो त्या वयापासून भारत महाराज असतील, गजानन महाराज असेल, गजानन महाराज असतील, मी असो, आम्ही फार लहान होतो. त्या लहान वयामध्ये त्यांनी आमच्यावर लेकरासारखं प्रेम केलं. आमच्या जीवनाची सुरुवातच त्यांच्यापासून झाली. आज या ठिकाणी आम्ही जे सगळे जण आहोत, आमच्या जीवनाचा पाया, मुख्य पाया जर कोण असतील तर बाबा आहे, काशीनाथ बाबा. आज मी जरी बोलत असेल, जे काही बोलतो, मला जेव्हा मी 7व्या वर्गात असताना कीर्तन करायचं, तेव्हा कीर्तन करत असताना, अभंग सोडवत असताना मला जेव्हा जेव्हा अडचणी यायच्या, तेव्हा तेव्हा त्या अडचणी सांगण्याचं काम त्यांनी केलं. म्हणून माझ्या परमार्थिक मार्गातील गुरु म्हणजे तेच होते. शिवाय मला वारकरी संप्रदायामध्ये ज्याला माळ घातली ती त्यांनीच घातली. आणि आज तुमच्या समोर जे उभा आहे ती सगळी कृपा जर असेल तर ती त्यांचीच आहे. जे मी बोलतो ते शब्दही त्यांचेच आहेत, फक्त ते माझ्या मुखा वाटे बाहेर यायला लागले, एवढाच फरक आहे. पण नियतीचा धर्म असतो. जो जीव जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस मरावं लागतं. सूर्याचा उदय होतो म्हणजे त्याचा अस्त ठरलेलाच आहे. नदीचा उगम होतो म्हणजे कुठेतरी ती नदी समुद्राला जाऊन मिळणारच असते. तसा ज्या दिवशी आपला जन्म होतो त्याच दिवशी आपला मृत्यू निश्चित झालेला असतो. आम्ही म्हटले उपजलिया उपजेते नासे, नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका माऊ. आणि तुकोबरा लिहितात उपजलिया पिंडा मरण सांगाते, मरते उपजते शिव. मरणाची तोड गाठोडी बदली. कितीतरी संतांचे प्रमाण आहे, ज्या दिवशी माणूस जन्माला आला त्या दिवशी त्याचं मरण ठरलेलं आहे. मला बोलायचं त्याही विषयावर यायचंय. मरणाचे 3 प्रकार आहेत. काही जीव जन्माला येतात, कधी जन्माला येतात, कधी मरतात, कोणालाच कळत नाही. काही माणसं जन्माला येतात, आपल्या वैभवामध्ये जीवन जगतात आणि आपल्या वैभवामध्ये इहलोकाची यात्रा संपवतात. पण काही माणसं जन्माला येतात, योग्य कार्य करतात, देहरूपाने जातात, पण कीर्ती रूपाने शिल्लक राहतात. मरावे परी कीर्ती रूपे उडावे, तुका म्हणे एका मरणाची सवय असं जीवन वैकुंठवासी परम पूजनीय गुरुवर या काशीनाथ महाराजांनी जगलं. इहलोकाची यात्रा संपवली.
त्यांचं जर जीवनाचं बारकाईने जर निरीक्षण केलं, एका सायंटिस्ट एका शास्त्रज्ञाचं म्हणणं होतं. त्या शास्त्रज्ञानं म्हटलं की जेव्हा माणसाचं वय जसं जसं वाढत असते आणि म्हातारपण जवळ येत असते, म्हाताऱ्या माणसाला जीवनामध्ये जसं जसं वय म्हातारं झालं तसं तसं गोळ्या सुरू होतात. त्या सायंटिस्टचं म्हणणं आहे, म्हातारपणात वाजवा टाळ्या, संपवा गोळ्या. वाजवा टाळ्या आणि संपवा गोळ्या. हा अनुभव मी बुवाच्या बाबतीत घेतला. जेव्हा ते बसायचे तर बसल्यानंतर रामकृष्ण हरी म्हणत असताना 3दा टाळी वाजवायचे. रामकृष्ण हरी, पण ती टाळी साधी नव्हती, आवाज होता टाळी. टाळी वाजवली, त्याचा परिणाम नॅचरली डेथ ज्याला म्हणतो आपण, नैसर्गिक मृत्यू ज्याला म्हणतो, तो त्यांच्या वाट्याला आला. आपण म्हणतो काही जण अटॅकला गेला. बीपी नाही, शुगर नाही, शेवटपर्यंत गाथा वाचत असताना चष्मा लावला नाही. पा काय जीवन असत, गाथा वाचत असताना चष्मा लावला नाही, नजर कायम, स्मरणशक्ती शेवटपर्यंत कायम. अटॅक माणूस गेला, ऍक्सिडेंट न गेला, मरणाला काहीतरी कारण राहते. यांच्या मरणाला काय कारण होतं मला सांगा. या कारणानं ते गेले. शुगर वाढली म्हणून गेले, बीपी वाढली म्हणून गेले, अटॅक आला म्हणून गेले. कारण काय होतं? काहीच नव्हतं. नॅचरली डेथ. जसं जसं झाड हळूहळू हळूहळू वाढत 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 जाते आणि हळूहळू ते संपते, तसं त्यांचं जीवन संपते. शास्त्र सांगते, जी पापी माणसं असतात, पापी माणसाचे प्राण हे अधोद्वारातून जातात. शास्त्र सांगतात, जी पापी माणसं असतात त्या पापी माणसाचे प्राण अधोद्वारातून जातात. सोप्या भाषेमध्ये एकतर संडास होते किंवा लग्न होते. पुण्यवान माणसाचे प्राण ऊर्ध्वद्वारातून जातात. डोळ्यातून जातील, नाकातून जाईल किंवा तोंडातून जाईल. आणि जे योगी असतात ते योगी, त्यांचे जे प्राण आहेत ते ब्रह्मरंध्र असा शब्द वापरलेला आहे साहित्यशास्त्रामध्ये, की आपली जी टाळू असते त्या टाळूला छिद्र पाडतात आणि तिथून त्यांचा प्राण जातो. ते योगी लोक असतात. आपण योगी नाही, आपण भोगी आहोत. पण पुण्यवान माणसाचे प्राण हे ऊर्ध्वद्वारातून जातात आणि पापी माणसाचे प्राण हे अधोद्वारातून जातात. आणि परमार्थ केल्याची खूण हीच आहे, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, म्हणे सुखा नाही. तो कोणत्या दिवशी मेला याला महत्व नाही. जर नामस्मरण करत असताना जर देवाचं नाव तोंडाला येत असेल तर त्याच्यासारखं मरण नाही. ज्या मांडीसाठी दशरथ राजा अवरात्र झुरला, ती मांडी दशरथ राजाला मिळाली नाही, ती मांडी जटायूला मिळाली. आणि राम 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 म्हणत जटायू रामाच्या मांडीवर गेला. अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा, आता म्हणे सुखा पार नाही. शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी. परमार्थ केल्याची खूण काय आहे, किती परमार्थ केला याला महत्व नाही हो, कसा केला याला महत्व आहे. किती अभ्यास केला याला महत्व नाही. बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्ही कसा पेपर सोडवला आणि तुम्हाला मार्क किती पडले याच्यावर तुमच्या आयुष्याचा वर्षाचा रिझल्ट असते. तसं परमार्थ केला, परमार्थ करत असताना तुझा मरण कसं होते यावर तर जीवनाची परीक्षा आहे. म्हणून जन्म आला, जो जीव जन्माला येतो त्याला मरावं लागते. 5 गोष्टीचा निर्णय आयुष्यामध्ये झालेला आहे आपल्या. ज्या दिवशी आपण आपल्या आईच्या उदरामध्ये असतो त्या दिवशी 5 गोष्टीचा निर्णय झालेला असतो, सांगतो. पण आजची सेवा हे तर आहेच, पण दुसरा योग, योगायोग, दुग्ध शर्करा योग. आज हरिदिनी एकादशी. वारकरी संप्रदायामध्ये ज्या व्रताला फार महत्व आहे ते व्रत म्हणजे एकादशी. म्हणून तर मी नेहमी सांगेल, दिवसभर चला पण एकादशी धरा. काही माणसाचे प्रॉब्लेम आहेत, ते म्हटले महाराज एकादशी धरावंसं वाटतं हो, पण काय करावं, दमच निघत काहीतरी खास वाटते.
असतं काही जणांची. अशा माणसाला माझे हात जोडून नम्र विनंती आहे, दिवसभर चला पण एकादशी